एक यशोगाथा। बक्कळ पगाराची नोकरी करण्याऐवजी अमरावतीतील एका अभियंत्यानं हातात तराजू घेतला आणि हायटेक भाजीपाला विक्री सुरू केली। स्वच्छ आणि ताजा भाजीपाला घरपोच पोहोचवणारा भाजी बाजार हा ब्रँड तयार केला। शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर दिला, शिवाय स्थानिक महिलांना रोजगारही पुरवला। पाहुयात अमरावतीतील दर्यापूरच्या अभियंत्याची ही कहाणी। एक फोन आणि घरपोच ताजी भाजी व्यवसायाचा हाच फंडा घेऊन अमरावतीतील एका उच्च शिक्षित अभियंत्यानं भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केलाय। अमरावतीतील दर्यापूरचा महेंद्र टेकाडे हा अभियांत्रिकीचा पदवीधारक। पदवीनंतर काही काळ नोकरी केली, मात्र घरची शेती पुन्हा गावाकडे घेऊन आली। मोठ्या व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा शेतीतील मालाचं ब्रँडिंग करण्याचं ठरवलं आणि हा व्यवसाय उभा राहिला। मी स्वतः एक शेतकरीच कुटुंबातला आहे आणि आपल्याच मालाचं मार्केटिंग करायचं गेल्या 10 वर्षाचा विविध क्षेत्राचा जो अनुभव होता की आता आपण आपल्या मालाचं ब्रँडिंग करायचं, मार्केटिंग करायचं, या उद्देशानं हा उद्योग निवडण्यात आला। CFTRI सेंट्रल फूड रिसर्च टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मैसूर इथे एक शॉर्ट टर्म ट्रेनिंग केलं आणि त्या ट्रेनिंग नंतर हे इथे सर्व करतानाही एक टीम तयार केली। या टीममध्ये 6 ॲग्री डिप्लोमा झालेल्या मुली त्यामध्ये आपण घेतल्या। व्यवसाय उभारणीपूर्वी महेंद्रनं शहरातील 500 घरांमध्ये सर्व्हे केला, कुटुंबाची रोजची भाजीची गरज जाणून घेतली आणि त्यांच्या गरजेनुसार भाजी पुरवण्याचं नियोजन केलं। ग्राहकांच्या गरजेनुसार रोज भाजीपाल्याचं नियोजन केलं जातं। शेतकऱ्याकडून भाजी विकत घेतली जाते। ही भाजी महिला स्वच्छ करतात। ग्राहकांच्या गरजेनुसार भाजीच्या पिशव्या भरल्या जातात। ही भाजी ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी वातानुकूलित व्हॅन आणि दुचाकी आहेत, ज्याद्वारे ही भाजी थेट ग्राहकाच्या दारात पोहोचते। जवळजवळ मी 6-7 महिन्यापासून विकत घेते आणि बाहेरून जो भाजीपाला विकत मी घेत होती त्याच्यापेक्षा हा उत्कृष्ट प्रतीचा भाजीपाला आहे आणि ह्याच्यावर केमिकलचा थोडासा देखील किंचितचा मारा नाही। त्याच्यामुळे हा खाण्यास खूप योग्य आणि चांगला असा मला वाटतं। वेगवेगळे आपल्याकडे कामाची विभागणी करून दिलेल्या व्यक्ती आहेत। जो काही महिला ज्या आहेत, महिलांचा भाज्यांसोबत जास्त संबंध येतो म्हणून जास्तीत जास्त आपण महिला या युनिटमध्ये घेतलेल्या आहेत। त्या भाज्या व्यवस्थित साफ करतात, स्वच्छ करतात आणि मुख्य म्हणजे आमचा जो उद्देश होता की जास्तीत जास्त भाजीपाला जो त्यामध्ये जंतू संसर्ग होतो तो जास्तीत जास्त लोकांनी हाताळल्यामुळे आमच्या इथं प्रत्येक व्यक्ती जो भाजीला हात लावत असेल त्याला प्रत्येकाला आम्ही हँडग्लोव्ज घालायला देतो। 9 महिन्यापूर्वी 500 ग्राहकांपासून सुरू केलेला भाजी बाजार आज 1,500 ग्राहकांपर्यंत पोहोचलाय। महेंद्रनं 13 युवक आणि युवतींना रोजगार दिलाय, तर कित्येक शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाचा योग्य दर मिळतोय। महेंद्र या व्यवसायातून दररोज 8 ते 9 हजार रुपये कमावतोय, म्हणजेच महिन्याला 2.5 लाखांची उलाढाल। सुरुवातीला 500 ग्राहक होते आणि 6 डिसेंबर 2015ला जेव्हा आपण हा व्यवसाय सुरू केला मग ग्राहकही तसे वाढत गेले आणि आज आमच्याकडे 1500 ते 1600 ग्राहक परिवार आहेत। म्हणजे एक ग्राहक म्हणजे एक परिवार आहे आणि आजचा जो आमचा टर्नओव्हर झाला तो एक 8 ते 9 क्विंटलपर्यंत हा भाजीपाला सर्व आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवतो। साधारणतः एक 250-200 ऑर्डर आपल्या दिवसागणिक जातात। सकाळी 9 पासून तर रात्री 9 पर्यंत डिलिव्हरी टायमिंग आहे। त्यामध्ये 9 ते 2 पहिली आपली एक बॅच असते आणि दुसऱ्या बॅचमध्ये आपण 3 ते 9 या दुसऱ्या आपण शिफ्टला पाठवतो। आणि शेतकऱ्यांना पण आम्ही मग ठरलेले जे आमचे शेतकरी आहेत त्यांना आम्ही व्यवस्थितच भाव देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करत असतो आणि शेतकऱ्यांचा याच्यामध्ये फायदा होईल याचाच आम्ही विचार करून आणि ग्राहकांचा पण फायदा होईल असा एक सुवर्ण मध्य साधून आम्ही त्याचं प्लॅनिंग करतो, भाव कसा ठरवायचा। उच्च शिक्षण घेऊनही हातात तराजू धरणं महेंद्राला कमीपणाचं वाटलं नाही। त्याला फक्त एक व्यवसाय उभारण्याची संधी दिसत होती। अवघ्या 9 महिन्यात महेंद्रनं स्वयंरोजगारातून स्वतःची आर्थिक उन्नती साधली आहे, शिवाय इतरांच्या हाताला कामही दिलंय। शशांक चौरे, ABP माझा, अमरावती।